नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे की कॉइन टॉस केल्यानंतर त्याची सॅम्पल पेस कशा प्रकारे लिहायची. ओके, कशा प्रकारे लिहायची. ठीक आहे. जर आपण एक कॉइन टॉस केला तर आपल्याला हेड किंवा टेल मिळतो. ओके. जर आपण दोन कॉइन टॉस केले तर सॅम्पल पेस कसा लिहायचा त्याची थोडीशी तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगतोय मी. तुम्हाला माहिती आहे कसं लिहायचं वगैरे, तरी थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगतोय मी. पहिल्यांदा जे एक कॉइन टॉस झालाय आपला एच आणि टी जो आहे ना, एच आणि टी, तो ऍज इट इज एच आणि टी लिहायचा 2 वेळा. ठीक आहे. नंतर त्यानंतर काय करायचं, त्याच्या समोर एच लिहायचं. ओके. 2 वेळा एच लिहायचं, 2 वेळा, आणि 2 वेळा टी लिहायचं, 2 वेळा टी लिहायचं. ओके. सिमिलरली जर तीन कॉइन टॉस केले, जो सॅम्पल पेस 2चा आलेला आहे, 2चा जो आलेला आहे, तो ऍज इट इज 2 वेळा लिहायचा, 2 वेळा लिहायचा. ओके. आणि परत त्याच्यानंतर 2 वेळा एच, 4 वेळा एच, प्रत्येकाच्या पुढं एच लिहित जायचं, आणि एकदा एच लिहिल्यानंतर परत 4 वेळा टी लिहायचं, आणि समोरच टी लिहायचं. ओके, समोरच टी लिहायचं. आता हा 3 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल पेस आला. ओके, 3 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल पेस आला. हा पूर्ण सॅम्पल स्पेस ऍज इट इज 2 वेळा लिहायचा. ओके, 2 वेळा लिहायचा. आणि त्याच्या समोर परत जर आपल्याला 4 कॉइन टॉस केले तर त्याचा सॅम्पल पेस हवा असेल तर त्याच्या समोर इथं आपण एच एच असं आपण 8 वेळा लिहिणार, असं आपण 8 वेळा लिहिणार. ठीक आहे. ओके. सिमिलरली फॉर इथे परत आपण टी 8 वेळा लिहिणार. सो हा झाला आपण 4 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल पेस लिहिण्याचा एक प्रकार. ओके.